मित्रांनो, आज संडे आहे आणि मला गर्दी दाखवतो किती आहे. तर इथे आल्यानंतर तुम्हाला इथे सिटिंग अरेंजमेंट वगैरे पण बघायला भेटेल. मी इथे बसू शकता. मला वाटतं मी रॉंग रस्त्याने जात होतो. तर मित्रांनो, हे आहे मुंबईमधलं वानखेडे स्टेडियम. वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे. तर आत्ता मी सध्या गोरेगावमध्ये आहे आणि आज मी चर्चगेटला जाणार आहे. तर तिकडे जाऊन आपण मस्त मरीन ड्राईव्ह CSTला फिरणार आहोत. तर तेच आज मी ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करणार आहे. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा. मित्रांनो, आता मी जोगेश्वरीला आहे आणि आता मी स्टेशनवरती जातो, जोगेश्वरी स्टेशनला. तर हा बघा, मित्रांनो, हे आहे जोगेश्वरी स्टेशन आणि इथे आपण तिकीट काढणार आहोत. आपण आता तिकीट काढणार आहोत. तर मित्रांनो, हे आहे मुंबईमधलं वानखेडे स्टेडियम. मित्रांनो, आता मी चर्चगेट स्टेशनवरती आहे आणि तर पहिलं मी इथून मरीन ड्राईव्हला जाणार आहे आणि त्यानंतर आपण गेटवे ऑफ इंडियाला एक्सप्लोअर करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा. तर मित्रांनो, मी आता चर्चगेटला पोहोचलो आहे आणि मरीन ड्राईव्हला जात आहे. तर हा बघा, असा काय रस्ता आहे हा, एकदम क्लीन. तर या तुम्ही पण फिरायला, कारण मी तर आता एकटाच जातोय, जोडीला कोण आहे नाही फिरण्यासाठी. तर आता मी एकटाच जात आहे त्याच्यासाठी. मित्रांनो, मी इथंपर्यंत आलो आहे आणि एकदम मस्त थंडी थंडी हवा सुटलेली आहे, कारण समुद्राच्या कोटालाच तर मस्त एकदम थंड थंड वाटत आहे. दाखवतो दुरून तुम्हाला. हा बघा, हायवेवरती आपण पोचलेलो आहोत. इकडनं काही कॉलेज स्टुडंट्स वगैरे आहेत बसलेले, एन्जॉय करत आहेत. आपण पण जाणार आहोत तिकडची. तर पहिल्यांदा आपण रोड क्रॉस करणार आहोत त्या साईडने जाण्यासाठी. तर चला, पहिलं रोड क्रॉस करूया. आणि बिल्डिंग्स बघा किती भारी भारी आहेत, हे बघा. तर इथून आपण रोड क्रॉस करणार आहोत. तर हे आहे झेब्रा क्रॉसिंग आणि त्या साईडने जाणार आहोत आपण. लागला आहे तो पण रोड क्रॉस करणार. मित्रांनो, आज संडे आहे आणि मला गर्दी दाखवतो किती आहे. तर हे बघा, संडेच्या दिवशी खूप गर्दी असते इथे मरीन ड्राईव्हवरती. तर तुम्ही बघू शकता, गर्दी वगैरे खूप आहे. बरेचसे लोक फिरायला वगैरे आले आहेत. तर हे बघा, कोणी रोप वगैरे बनवतात. जर तुम्हाला पण इन्फ्लुएन्सर व्हायचं असेल, सोशल मीडियावरती काम करायचं असेल, तर लाजू नका, कॅमेरा खोला आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. तर लाजायचं वगैरे काही नाही. आणि रस्ते बघा किती क्लीन आहेत आणि गाड्या पण एकदम पूर्ण रूल्स फॉलो करत आहेत. एकदम सिस्टमॅटिक वेने चालत आहेत.
ह्या एकदम ब्युटिफुल बिल्डिंग्स वगैरे आहेत आणि स्काय वगैरे पण एकदम भरपूर चांगला आहे. आता 1 वाजलेला आहे आणि थोड्या टायमात आपण गेटवे ऑफ इंडियाला जाणार आहे. तिथे 1-2 तास वगैरे आपण स्पेंड करणार आहेत मी आणि नंतर मग गेटवे ऑफ इंडियाला जाणार एक्सप्लोर करायला. तर व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा आणि ह्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब पण करा आणि लाईक कमेंट करा. तसा तर हा मी पब्लिकमध्ये फर्स्ट टाईम ब्लॉग बनवतो आणि माझा कॉन्फिडन्स थोडा लो आहे, तर ॲडजस्ट करून घ्या थोडंसं. तर मित्रांनो, मरीन ड्राईव्हवरती आल्यानंतर तुम्हाला थोड्या डिस्टन्सवरती काही डस्टबिन्स पण भेटतील. तर तुमच्याकडे जर बॉटल्सचे प्लॅस्टिक वगैरे असेल, स्नॅक्सचे वगैरे प्लॅस्टिक असेल तर ते डस्टबिनमध्येच टाका. तिथे पण कचरा करू नका. तर थोड्या डिस्टन्सवरती सगळीकडे डस्टबिन वगैरे प्रोव्हाइड केलेले आहेत, तर त्याच्यातच टाका आणि आपली सिटी क्लीन ठेवा. बघा, असे प्रकारचे तुम्हाला सेफ्टीसाठी पोलीस गार्ड वगैरे पण तुम्हाला बघायला भेटणार इथे. आणि ह्या काही मुली रील्स वगैरे बनवत आहेत आणि प्रत्येक डिस्टन्सवरती तुम्हाला झाडे पण बघायला भेटतील. तर हे इथे आहे, ते पुढे. तर तुम्ही स्नॅक्स वगैरे, लंच पिंच काहीतरी तुम्ही इथे बसून तुम्ही करू शकता. जर तुम्हाला भूक लागली तर स्नॅक्स वगैरे तुम्ही बसून खाऊ शकता. आणि असा काही समुद्र आहे. तर मित्रांनो, तुम्हाला क्लिअर आवाज येत असेल का माहीत नाही, कारण माझ्याकडे माईक नाही होता आणि हा आता सध्या फोनच्या स्पीकरमधूनच ऑडिओ रेकॉर्ड आहे. तर आवाज क्लिअर येत असेल. तर मित्रांनो, तुम्ही कधी जर ह्या पट्ट्यावरती जर बसला तर सांभाळून बसा, कारण हे खालती बघू शकता तुम्ही. जर हे तुम्हाला हे जे रेक्टँगल शेपचे दिसतात तर हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बारीक दिसत असतील, पण हे खूप मोठे आहेत आणि ह्याच्या खालती जर तुम्ही चुकून जरी पडलं तर तुम्हाला बाहेर काढण्याचं मुश्किल आहे. तर इथे आल्यानंतर तुम्हाला इथे सिटिंग अरेंजमेंट वगैरे पण बघायला भेटेल. मी इथे बसू शकता. तर इकडे पण सिटिंग अरेंजमेंट वगैरे अवेलेबल आहे. सावलीतून वाचण्यासाठी तुम्ही इकडे बसू शकता. आणि इथे पुढे जे दिसतं ते तर हे वॉशरूम वगैरे पण अवेलेबल आहे इथे. तर मित्रांनो, हा जो मरीन ड्राईव्ह आहे ना, तर ह्याला क्वीन्स नेकलेस पण म्हणतात. कारण सांगतो तुम्हाला, हा जो मरीन ड्राईव्ह आहे तर हा पूर्ण एकदम कर्व शेपमध्ये आहे. आणि तर ह्या कर्व शेपमध्येच हा रोड पण आहे, हा हायवे. तर जेव्हा म्हणजे रात्री ज्या हायवेच्या बाजूला ज्या लाईट्स आहेत तर त्या ऑन होतात आणि एकदम नेकलेससारखं दिसतं. त्याच्यासाठी ह्याला क्वीन्स नेकलेस पण सांगतात. मित्रांनो, आता मी गेटवे ऑफ इंडियाला जाणार आहे. लेट मी क्रॉस द रोड. मित्रांनो, आता मी गेटवे ऑफ इंडियाला जात आहे. 2 तास तर घालवले मी मरीन ड्राईव्हवरती. मित्रांनो, मुंबईमध्ये हे जे चर्चगेट CSTच्या साईडचं तर हे भारी बनवलं आहे वॉकिंगसाठी. कारण जेवढा गाड्यांसाठी रस्ता बनवला आहे तेवढाच चालायसाठी पण बनवला आहे. तर ही एक चांगली गोष्ट आहे. आणि अशा काही बिल्डिंग्स वगैरे आहेत मुंबईमध्ये. एकदम युनिक बिल्डिंग्स आहेत. तर मित्रांनो, मरीन ड्राईव्हच्यापासून जर तुम्हाला गेटवे ऑफ इंडियाला जायचं असेल तर तुम्ही टॅक्सीने पण जाऊ शकता किंवा बस वगैरे पण अवेलेबल आहेत. तर पण जर तुम्ही नक्कीच फिरायला येत असाल तर आय विल सजेस्ट की तुम्ही चालतच जावा. आणि हां, तुम्ही टॅक्सी वगैरे पण जाऊ शकता, पण
चार्ज खूप जास्त घेणार ते. आणि बजेटमध्ये सांगायला गेलं तर बसेस अवेलेबल आहेत, तर तुम्ही बसने पण जाऊ शकता. तर मी तर आता सध्या चालतच जात आहेत आणि फिरायला आम्ही सध्या आता एकटाच आलो आहे. तर हे बघा मित्रांनो, इथे मुंबईमधलं मेन ऑफिस आहे. खूप एकदम भारी आहे, सुंदर. रोड्स वगैरे पण एकदम क्लीन आहेत, एकदम साफसफाई केली आहे. मित्रांनो, हे आहे हुतात्मा राजगुरू चौक CST मध्ये. तर इथून रस्ता क्रॉस करणार आहोत आपण. मला वाटतं मी रॉंग रस्त्याने जात होतो, तर मला त्या साईडने जायचं आहे. मी मॅपमध्ये चेकआउट केलं, तर त्या साईडने मला जायचं आहे आता. तर मित्रांनो, हे बघा एकदम खूप मोठा ग्राउंड आहे इथे CST रेल्वे स्टेशनच्या बाजूला. मित्रांनो, हे जे मागे तुम्ही पाठीमागे बघू शकता, तर हे एक कॉलेज आहे. इन्स्टिट्यूशन ऑफ सायन्स कॉलेजचं नाव आहे. तर हे बघा, खूप लक्झरी कॉलेज आहे. तर आता सध्या बंद आहे ते. चालत येत होतो आणि रस्त्याला खूप ऊन वगैरे होते, तर आता सध्या सावलीत रस्ता आहे, भारी आहे ते. तर रस्त्याच्या बाजूला झाडे वगैरे आहेत खूप, तर चालायला थोडं चांगलं वाटतं. तर मित्रांनो, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की नक्की तुम्ही हा ब्लॉग कुठून बघताय. मी मुंबईचेच आहेत काय बाहेरून, तर कमेंट करून सांगा नक्की, मला पण समजेल तुम्ही. तर माझे ब्लॉग्स कुठेपर्यंत पोहोचले आहेत, तर हे पण मला समजणार. तर कमेंट करून सांगा तुम्ही नक्की कुठून ब्लॉग बघताय. तर मित्रांनो, आज संडे आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता, किती गर्दी आहे. तर पब्लिक तर खूप जास्त आहे. तर आपण आता गेटवे ऑफ इंडियाला पोचले आहेत. तर हे असे तुम्हाला चष्मे वगैरे भेटतील. तर मित्रांनो, इथून तुम्हाला एंट्री भेटणार आहे. तर गेटवे ऑफ इंडियामध्ये जाण्यासाठी इथून तुम्हाला एंट्री करायची आहे. तर फीज वगैरे काही नाही, पैसे एंट्री फ्री आहे. तर या बिंदास्त. गाईस, फायनली गेटवे ऑफ इंडियाला पोहोचलो आहेत आणि बघू शकता तुम्ही, तर हा आहे गेटवे ऑफ इंडिया. तर गर्दी तर खूप आहे, कारण आज संडे रविवार आहे, त्यासाठी गर्दी खूप आहे. आणि त्या साईडला हा ताज हॉटेल पण तुम्ही बघू शकता. तर आता ते साईडने जाण्यासाठी अलाउड नाही आहे, कारण मला वाटतं गर्दी खूप जास्त आहे आणि समुद्रामध्ये पाणी पण खूप वाढलं आहे. त्याच्यासाठी मला वाटतं तेच कारण असेल की हे ते साईडनी सोडत नाही आहेत, अलाउड नाही केलं आहेत पोलिसांनी. तर हा आहे गेटवे ऑफ इंडिया आणि त्याच्याच साईडला हा आहे ताज हॉटेल. मित्रांनो, मरीन ड्राईव्हवरती आल्यानंतर बरेचसे तुम्हाला जर फोटो वगैरे काढायचे असेल तर फोटोग्राफर्स वगैरे कॅमेरा घेऊन बरेचसे तुम्हाला दिसणार. तर या फिरा, सगळं त्यांच्याकडे अवेलेबल असतं. तर एक फोटोचे किती चार्ज करतात मला काय माहिती नाही, पण सांगतो मी तुम्हाला.
तर भारी लोकेशन आहे फोटोज वगैरे काढण्यासाठी. तर मित्रांनो, जसे तुम्ही गेटवेच्या बाहेर येणार तर डाव्या बाजूने तुम्हाला अनेक प्रकारचे फूड स्टॉल्स पण अवेलेबल आहेत. तर इथे तुम्हाला चायनीज, सँडविच, पोहा आणि आईस्क्रीमसुद्धा बघायला भेटतील. तर तुम्हाला काय जर खायचं असेल तर तुम्ही इथे लंच, ब्रेकफास्ट, डिनरसुद्धा करू शकता. तर मित्रांनो, मी जेव्हा चर्चगेटला आलो येताना तेव्हा मी ट्रेनमध्ये आलो. तर आता जायच्या वेळेस मी जी आपली मुंबईमध्ये अंडरग्राऊंड मेट्रो आहे तर त्याने जाणार आहे. तर फर्स्ट टाईम जाणार आहे, तर बघू कसा एक्सपिरियन्स होतो. मित्रांनो, इथून एंट्री आहे. आता मी विधान भवन ह्या मेट्रो स्टेशनवरती आहे, अंडरग्राऊंड मेट्रो. तर हे बघा खालपर्यंत आहे. तर बघू किती तिकीट प्राईस होते. तर मला इथून आरेला जायचं आहे. बघा हे इथे काय मॅप्स लावले आहेत, तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. तर अंडरग्राऊंड मेट्रोचं काय रस्ता असा आहे हा बघा आतमध्ये. तर गर्दी वगैरे काही नाही. ट्रेनमध्ये तर खूप गर्दी असते आणि मेट्रोमध्ये, अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये एवढी काही गर्दी नाही. तर तुम्ही बघितलं वरून खालती उतरलो आपण, तर ह्याच्या खालती अजून जायचं आहे. तर किती आतमध्ये मेट्रो असेल ते एक्झॅक्ट माहीत नाही, आता बघू. तर मित्रांनो, हा बघा आतला इंटेरियर काय असं आहे मेट्रोचं. पूर्ण AC वगैरे चालू आहे. तर मित्रांनो, तिकीटचं प्राईस 70 आहे आणि इथे मेट्रो येणार आहे. तर हा काय असा इंटेरियर आहे मेट्रो स्टेशनचा, एकदम लक्झरी टाईप आहे. त्याचे काही रूल्स आहेत मेट्रो स्टेशनमधले. कारण मोबाईलची चार्जिंग पण संपत आलेली आहे, फक्त 15% राहिली आहे. तर बघू आता हा ब्लॉग पूर्ण होतो आहे का काय. फक्त 15% चार्जिंग राहिली आहे मोबाईलमध्ये. आणि अजून मला कमीत कमी 2 तासाचा ट्रॅव्हल करायचा आहे. इथून आरेमध्ये पोचायला मला कमीत कमी 2 तास तर लागतीलच आणि घरीपर्यंत पोचल्यात 2.5 तास तरी लागतीलच. तर बघू. तर व्हिडिओ बनवण्यासाठी चार्जिंग खूप संपते. त्याच्यासाठी मी आता पॉवर बँक घेणार आहे, जेणेकरून मला एक्स्ट्रा चार्जिंग भेटेल आणि अनलिमिटेड व्हिडिओ मी बनवू शकतो. मित्रांनो, मेट्रो आलेले आहे आपले. आता जाणार, बघू कसा एक्सपिरियन्स होतो. मी पण फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करणार आहे ह्या मेट्रोमध्ये. तर लेट्स सी. तर मित्रांनो, मी आरेमध्ये पोचलो आहे. तर हे शेवटचं होतं